बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। प्रक्षालित सकलभूतलकलङ्का मुनिविरूपासी तीर्था सरस्वतीर्नोदुरिदम् अज्ञानतिमिरां ध्यानं ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुभ्यो नमः। परम्पराचार्यगुरुभ्यो नमः। सकलकलुषविध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्मसम्बन्धकं भव्यजीवमना प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मूलाचार प्रदीपनाम देयमस्य मूलग्रंथकर्तारं श्रीगंधर्देवा तेषां वचोनुसार मासाद्य सकलकीर्ति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं सोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमोगनि मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलम्। वंदे विद्या वंदे सन्मति श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे अनन्तगुणार्णवं ज्ञानाचारफलप्राप्ता नरहत्सिद्धत्रियोगिना नत्वा वश्रेष्ठधा ज्ञानाचारं विश्वाग्रदीपकम्। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत परम पूज्य संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वासल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। एक 39 नंबरची गाथा आहे। पान नंबर 342। आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज 6व्या अधिकारामध्ये मूलाचार प्रदीप ह्या महान ग्रंथात संयमाचे 17 प्रकारचे भेद आहेत आणि गंधर्वदेवांनी हे कथन केलेलं आहे। आणि ज्यावेळी गंधर्व भगवंत हे कथन करतात याचा अर्थ ते केवलींच्या मुखातून आलेलं आहे आणि सामान्य केवलींच्या नव्हे तर ते सामान्य केवली आणि तीर्थंकर केवलींच्या मध्ये एक परमाणु इतकं ज्ञानामध्ये काही अंतर नसतं। हे पण आपण सगळ्यांनी समजावून घेतलं पाहिजे। मग ते 17 प्रकारच्या संयमाचं स्वरूप काय आहे तर या ठिकाणी सांगतात, इंद्रिय संयम का स्वरूप पण झाले का नाही ना। पंचाक्ष वज्रताम स्वस्व विषयेषु विरागिभिः व्रताधैर्दमनं यत्स पंचेन्द्रिय संयमा। पंच अक्ष वज्रताम स्वस विशेषु विराग भी। पंच म्हणजे 5, अक्ष म्हणजे इंद्रिय, स्वस विशेषु जे 5 इंद्रिय आहेत ते स्वतःच्या विषयामध्येच गमन करतात। नाकाचं काम नाकच करतंय, कानाचं काम
कानच करतंय. डोळ्याचं काम इंद्रिय पुद्गल आहेत का जीव आहे? ऐकू येत नाही. त्याला पण नीतिमत्ता माहिती आहे की आपलं काम काय आहे आणि आपण कशात ढवळाढवळ करायची नाही. पण आपण खरं सांगा, आपल्या सोडून सगळ्यांच्या विषयात आपण ढवळाढवळ करू. खरं माझ्या विषयात कोणी ढवळाढवळ करायची, पण मी दुसऱ्यांच्यात केलेलं कोण विचारायचं, हे दोन्ही लक्षणं आमच्याकडे आहेत. म्हणजे आम्हाला या ठिकाणी एकच कळायला पाहिजे की दोन्ही गोष्टी कशा आहेत. की एक तर इंद्रियसुद्धा इतरांच्या विषयामध्ये लक्ष घालत नाही. डोळ्याचं काम डोळंच करणार, चक्षु इंद्रियाचं काम चक्षु इंद्रियच करणार, रसनेंद्रियाचं काम रसनेंद्रिय करणार. सगळे इंद्रिय आपापले काम करत असतात. एकमेव हा जीव असा आहे की प्रत्येकाच्या कामामध्ये आणि त्या जीवामध्ये मनुष्य एक असा आहे की प्रत्येक ठिकाणी माझं अस्तित्व गाजवण्याचं, माझं कर्तृत्व गाजवण्याचा विचार करत असतो. आणि म्हणून इथं आचार्यांनी सांगितलं, आपल्या आपल्या विषयामध्ये स्वस्व विशेषू पंचाक्ष, ते 5 जे इंद्रिय असतात ते आपल्या आपल्या विषयामध्ये गमन करतात. पण विरागीभिही, जे विरागी म्हणजे राग द्वेषांनी रहित झालेले आहेत, असे व्रतादेही तमणम, जे व्रतामध्ये मग्न आहेत असे पुरुष दमनम यत्स, दमन करतात. कशाला? 5 इंद्रियांच्या विषयांना. कशाला दमन करतात? 5 इंद्रियांच्या विषयांना. यत्स पंचेंद्रिय संयम, आणि त्यालाच 5 प्रकारचं इंद्रिय संयम असं म्हणतात. स्पर्शेंद्रियाचं स्पर्शेंद्रिय संयम, रसनेंद्रियाचं रसनेंद्रिय संयम, घ्राणेंद्रियाचं घ्राणेंद्रिय संयम, चक्षुरेंद्रियाचं चक्षुइंद्रिय संयम आणि कर्णेंद्रियाचं कर्णेंद्रिय संयम. 6 इंद्रिय आहेत. किती आहेत? 5 आहेत का? बरं, मन अजून पुढे येणार आहे. इंद्रिय किती आहेत? 5. त्या 5 इंद्रियांचे 5 संयम म्हणजे 5 इंद्रिय संयम झाले. हे कोण करतात? तर इथं सांगितलं रागरहित पुरुष. रागरहित पुरुष कोण असतात? दिगंबर साधू. दिगंबर साधूमध्ये सुद्धा या एवढ्या पूर्ण योग्यतेचे रागरहित कोण असतात? तर ते 7व्या गुणस्थानातले साधू. तिथून पुढचे सगळे साधू. कारण 6व्या गुणस्थानात थोडाफार बुद्धिपूर्वक राग, हा प्रमादपूर्वक राग तिथं, द्वेष तिथं असतोच असतो आणि म्हणून त्याचा प्रभाव होतो. आणि कुठेही जावा, व्रताचा प्रभाव हा नक्की असतोच, लक्षात ठेवा. कारण व्रतच सगळ्या प्राप्ताला कारणीभूत आहे. सौधर्मेंद्र पदाची प्राप्ती व्रतामुळे होते. मोक्षपदाची प्राप्ती, शारीरिक सुख सगळ्यात जास्त कुणाला असतं? तर ते सौधर्मेंद्राला. वैभव सगळ्यात जास्त कुणाकडे असतं? सौधर्मेंद्राला. त्याची प्राप्ती व्रतामुळेच होते. केवळ सम्यक दर्शनानं सौधर्मेंद्र झालेलं अजून इतिहासात मला वाचत, माझ्या ग्रंथात कुठं आलं नाही. असेल तर मला माहीत नाही. आणि मोक्षाची प्राप्ती तर संयमाशिवाय होतच नाही. म्हणजे शारीरिक सर्वोत्कृष्ट सुखाची प्राप्ती
ज्या ठिकाणी सांगितलेले आहे ते पद आणि ते स्थान मिळवण्यासाठी हे व्रतच निमित्त आहे. आणि आत्मिक सुखाचा सर्वोत्कृष्ट स्थान प्राप्त करण्यासाठी सुद्धा हे व्रतच निमित्त आहे. आज पहिल्यांदा चंद्रकीर्ती सागर महाराजी तुमच्या गावात आले आणि त्यांचा आहार सातकोंड काकांच्या घरात झाला. पूर्वीची दोस्ती होती म्हणून गेले, लई मोठं बंगला आहे म्हणून गेले, तिथं फार चांगलं चांगलं सोन्या चांदीच्या ताटलीत पंचपक्वान्न खायला मिळेल म्हणून गेले, असंच आहे ना? नाही. का गेले? तर तिथं पती पत्नी दोघंही व्रती होते. कोण होते? ही संपत्ती फार मोठी आहे. सातगोंड दात्यापेक्षा मोठी बिल्डिंग आमच्याकडे असणारी लई माणसं आहेत. पण आज तिथं महाराजांचा आहार का झाला? दोघही पती पत्नी प्रतिमाधारी आहेत, व्रती आहेत, रोज भगवंतांचा अभिषेक करतात, येणाऱ्या जाणाऱ्या साधूंचा आहार होतो, ते रोज माताजींच्या वयावरतीत आहेत. ह्या सगळ्या गोष्टींच्या बरोबर जे पंचम गुणस्थानवृत्त प्रतिमा आहे, त्या प्रतिमेची, त्या धर्माची संपत्ती ह्या दोन्ही पती पत्नींच्याकडे आहे. बाकीच्यांचा माझा काही जास्त संबंध नाही, त्यामुळे मला काय मुलांचं विलांचं जास्त एवढं माहीत नाही, पण त्यांची संपत्ती ती आहे. जी साधूंच्याकडून सुद्धा जी तुम्हाला अपेक्षा असते, ती अपेक्षा व्रताशिवाय, संयमाशिवाय साधू लोक सुद्धा, जे प्रामाणिक साधू आहेत, जे निस्वार्थी साधू आहेत, स्वाधू नव्हे, जे साधू आहेत, ते सुद्धा समोरची संपत्ती बघतात, ती धर्माची संपत्ती बघतात. कशाची संपत्ती बघतात? धर्माची संपत्ती बघतात. आणि म्हणून रागरहित पुरुष, नुसता राग म्हटलं की द्वेष तिथं असणार काय? नाही. जिथं राग आहे तिथं द्वेष आहे, जिथं द्वेष आहे तिथं राग आहे. हे देशभूषण कुलभूषण भगवंतांच्या सारखं आहेत. आली तर दोघं येणार, गेली तर दोघं जाणार. चंगू मंगू माताजी. आलं तर दोघं यायचं. तुमचं सांगालो नाही मी, म्हणजे देशभूषण कुलभूषण त्यांचा जन्म संकट झाला, आश्रममध्ये संकट गेले, आश्रममधनं परत संकट आले, दीक्षा दोघं संकट घेतले, केवल्यान दोघांना संकट झालं, मोक्षाला संकट गेले. तशी दोघं संकटच येणार. काय कमी व्हायचंय ती दोघांचं संकटच होणार. जाताना संकटच जाणार. राग आणि नियमच आहे. त्यामुळं जिथं रागाचा संबंध येतो तिथं द्वेष गौण रूपात असतो, जिथं द्वेष मुख्य रूपात असतो तिथं गौण रूपात राग असतोच. कारण राग एका वस्तूवर आहे म्हणून तर दुसऱ्या वस्तूचा द्वेष व्हायला लागलाय. दुसऱ्या वस्तूवर द्वेष आहे म्हणजे कुठल्या तरी वस्तूवर राग आहे हे सिद्धच होत आहे. म्हणून राग रहित म्हणले तिथं द्वेष रहित पण आपोआप घ्यायला लागतंय. असं राग द्वेष रहित जे पुरुष आहेत, मग ते पुरुष कोण असतात? कोथीचे श्रावक, घर में रहकर वैरागी. चालेल घेऊन? इथं भरत चक्रवर्तीला तर घेऊन चालेल? गृहस्थ जीवनातला व्यक्ती सदगृहस्थ असू शकतो, पण गृहस्थ जीवनातला व्यक्ती कधीही पूर्णतः व्रती असू शकत नाही. तेवढ्यासाठी पंचम गुणस्थानातल्या जीवांना एक देश व्रती म्हटलंय, एक देश संयमी म्हटलं. केवळ संयमी म्हटलं नाही आणि असंयमी पण म्हटलं नाही. त्यांना काय म्हटले? एक देश
संयमी. आमच्या डोळ्याला दिसत नाही, कापडातून गाळलेलं पाणी मलिन आहे, पण ते मलिन आहे काय नाही, सूक्ष्म मल त्याच्यात आहे काय नाही, आहे. म्हणून तर शायोपशमिक सम्यक दर्शनाची व्याख्या त्या कापडानं गाळलेल्या पाण्याची दिली. आणि औपशमिक सम्यक दर्शनाची व्याख्या सांगताना तुरटी फिरवलेल्या वरच्या शुद्ध पाण्याची सांगितली. पण खाली गाळ आहे हे गौण रूपात त्यांनी ठेवलंच. आणि पूर्ण शाईक सम्यक दर्शनाची व्याख्या ते पाणी वेगळं काढलेलं, तुरटीनं फिरवलेलं शुद्ध पाणी वेगळं केलेलं सांगितलं. आमच्या डोळ्याला पाणी गाळल्यानंतर मल दिसतो का? पण मलिनता नाही असं म्हणून निर्णय घेता येतो का? नाही. जसं आम्हाला वाटायला लागले आम्ही सगळे व्रती म्हणजे देशव्रती म्हणजे व्रतीच आहे, नाही, त्या महाराजांच्या पेक्षा आमचे पश्या बघा किती शांत आहेत असं तुम्हाला वाटतंय. पण तुमची शांत बसणं म्हणजे तुमचे कशाही संज्वलन आहेत. आणि ते साधू जरा चिडतात किंवा बोलतात, धर्मप्रभावनेच्या अपेक्षेनं जरा करतात, म्हणून त्यांच्याकडे संज्वलन कसे आहे नाहीत असं म्हणण्याचा अधिकार तुमच्या आमच्या कर्तृत्वावर दिला नाही. म्हणजे कार्यावर, त्या परिणामांच्यावर अवलंबून असतो. कशावर अवलंबून आहे ते? परिणामांच्यावर अवलंबून आहे. म्हणून परिणामांची स्थिरता, कोणतंही कार्य करण्याच्या मागच्या परिणामांची विशुद्धी ही फार महत्वाची आहे. आणि ती सुरक्षित ठेवणं म्हणजे वास्तविक धर्म करणं आहे. क्रिया करणं म्हणजे ते धर्माचं लक्षण आहे, धर्म नव्हे. सूर्य उगवण्याच्या पूर्वी लालिमा पडते म्हणजे सूर्य म्हणायचं आहे का त्याला? ते सूर्याच्या उगवण्याचं लक्षण आहे. तसं ही क्रिया धार्मिक परिणामांचं लक्षण आहे. परिणाम दिसत नाहीत. परिणाम दिसायचे असतील तर त्याला क्रियांचा आधार घ्यावा लागतो, हे नियम आहे. म्हणून वीतराग राग द्वेष रहित अवस्था ही फक्त दिगंबर मुनी महाराजांची असू शकते. ती पण 7व्या गुणस्थानाच्या पुढे असू शकते. 6व्या गुणस्थानातल्या मुनी महाराजांना सुद्धा प्रमाद सहित चर्या करणारे साधू म्हणून सांगितलं. तर मग 4थ्या आणि 5व्या गुणस्थानात तर वीतरागता रागद्वेष अवस्था रहित अवस्था कधीच असू शकत नाही. आम्ही ध्यानाला बसलो की आम्ही वीतराग असतो म्हणून. मग आमच्या मान्यतेत आणि श्वेतांबर मान्यतेत फरक काय? श्वेतांबर मान्यतेमध्ये दीक्षा देताना पूर्ण कपडे काढतात मूर्तीचे. दीक्षा कल्याणिकाच्या महामहोत्सवामध्ये पूर्ण मूर्तीचे कपडे काढतात, सगळे संस्कार करतात आणि परत एक कापड त्यांच्यावर, एक दुपट्टा, एक पट्टा घालतात. मग दीक्षेच्या वेळेला सुद्धा त्यांच्यामध्ये, संस्काराच्या वेळेला त्यांचे जे मंत्रसंस्कार आहेत त्यावेळेला सुद्धा तिथं त्यांनी दिगंबर मुद्रा स्वीकारली, नंतर ते दुपट्टा घालतात. मग त्यांच्यापेक्षा आम्ही विचाराने किती कमी आहे बघा. आम्ही हा या अवस्थेत, कपड्याच्या अवस्थेत आमच्या परिणामांची वीतरागता म्हणा लागलो आम्ही. आणि संवरपूर्वक निर्जरात 4थ्या गुणस्थानातच म्हणा लागलो. मग 4थ्या गुणस्थानातच जाऊ संवरपूर्वक निर्जर मानत बसलो तर मग शपक श्रेणी चढत असताना त्या मुनी महाराजांनी करायचं काय काम? सगळं खालीच करायचं. मग वर त्यांच्यासाठी काही काम शिल्लकच नाही. म्हणून राग द्वेष रहित अवस्था ही दिगंबर महामुनी राजांचीच असू शकते.
मन संयम का पांचों इंद्रियां जो अपने अपने विषयों में गमन करती है उनको राग रहित रति पुरुष जो दमन करते हैं उसको 5 प्रकार का इंद्रिय संयम कहते हैं। मन संयम का स्वरूप स्वेच्छया गच्छतो लोके मनसोयन्निरोधनम् ध्यानाध्ययन कर्माध्यैर मनः संयम एव स। किती फरक असतो बघा. कोणी अन्यथा घ्यायचं नाही. भैयाजी असू देत, तुम्ही व्रती लोकांनी, कोणी अन्यथा घ्यायचं नाही. परवा दिवशी आयुर्वेदिक चिकित्सालयाच्या चंद्रप्रभू भगवंतांच्या सानिध्यामध्ये जो दीक्षा महामहोत्सव झाला, त्या दीक्षा महामहोत्सवामध्ये हजारो लोक आली. जैन आली, जैनी तरी आली. त्यातला एक ब्राह्मण समाजाचा ग्रस्त काल सकाळी 8 वाजता एक पत्र घेऊन येतो. त्यांच्यात जी प्रोसिजर असेल ती असेल. आणि त्या पत्रामध्ये ब्राह्मण समाज देशपांडे असं नाव होतं. त्या व्यक्तींनी पत्रामध्ये लिहिलेलं होतं की मला जैन धर्माच्या दीक्षेचा प्रभाव माझ्यावर एवढा झालेला आहे कालचं दीक्षा महामहोत्सव बघून की खरंच सुख आणि आनंद ह्याच्यातच आहे हे मला काल लक्षात आलं. माझं थोडंफार धर्माचं अध्ययन पूर्वी अध्यात्माचं मला आवड आहे, मी ते केलो आहे. मला त्याच्यात काल बघितल्यानंतर माझे मन भाव एवढे विभोर झालेत आणि मी आचार्य महाराजांना निवेदन करतो. आता त्याच्यात त्यानं त्यांच्या धर्माप्रमाणे संस्थान मठाधिपती आचार्यांना मी निवेदन करतो की मला सुद्धा दैगंबरी दीक्षा प्रदान करून माझ्या सुद्धा आत्म्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर कर. तुम्हाला वाटेल मी असंच बोलायला लागलोय. ते पत्र सुद्धा मी महाराजांच्याकडं ठेवायला दिलो की ठेवा. मग ते 8 वाजता सकाळी आले. हे पत्र सुद्धा त्यांनी माझ्यापाशी देऊन गेले हे पत्र. मग मी 8 वाजता आलते. मी म्हटलं नंतर या. नंतर किती वाजता येऊ? बघा, झोपलेल्या माणसानं जागा करणं आणि झोपेचं सोंग घेतलेल्या माणसानं ऐकायला की नाही. तुम्ही कशात आहे तुमचं तुम्ही ठरवा. असं मी म्हटलो नाही तुम्हाला. वाटलं तुम्ही स्वतः म्हणताय ते तुमचं तुम्ही ठरवा. मी म्हटलो दुपारी 2 वाजता या. किती वाजता या म्हणून सांगितलं? 2 वाजता. तर ती व्यक्ती 1:45 वाजता माझ्या दरवाजाच्या बाहेर येऊन बसली होती. 1:45 वाजता. 1:30 वाजता महाराजांचं दर्शन घेऊन तिथं 1:30 वाजता येऊन बसली होती. मी दरवाजा उघडल्याबरोबर महाराजजी मला म्हटले असे असे ते सकाळचे सावक आलेत. मी बाहेर जाऊन बसलो, थोडं गरम होत होतं म्हणून. मी म्हटलं बोला काय काय. तर मला अशी दीक्षा पाहिजे म्हटले आणि माझ्या पुढे ते पत्र ठेवले. मी त्यांच्यावर पूर्ण चर्चा केली. त्यांना मी अर्धा तास समजावून सांगितलं की असं नसतंय. तुम्हाला 3 वर्ष साधूंच्या सान्निध्यात राहून पूर्ण जैन धर्माचा तुम्हाला अभ्यास केला पाहिजे. खरे देव काय, खरे शास्त्र काय, खरे गुरु काय, 7 तत्व काय, त्याचं समीचीन श्रद्धान काय,
सगळं जीवत्वाचं स्वरूप काय, वस्तुत्व काय, हे सगळं तुम्हाला अध्ययन करावं लागेल 3-4 वर्ष. आणि त्यानंतर आम्हाला तुम्हाला कुठंपर्यंत घेऊन जायचं व्रतामध्ये याची मर्यादा आहे. त्या मर्यादेचं पालन करून आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू शकतोय, त्याचं उल्लंघन करून नव्हे. त्याच्या डोळ्यात 1 मिनटं पाणी भरलं आणि म्हणले, म्हणजे मी कधी स्वीकारू शकणार नाही का? मी म्हटलं असं माझं मत नाही, पण ते स्वीकारण्यासाठी सीता पतिव्रता होती, पण तिला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली. तुम्हाला ती अग्निपरीक्षा द्यावी लागेल, ते स्वीकारलं. तुम्ही काय सांगशील ते मी करतो. उद्या सकाळी येऊ काय मी संघात अभ्यास करायला? एक अजैन व्यक्ती, एक ब्राह्मण व्यक्ती मनामध्ये, तुम्ही म्हणणार 4 दिवसांना आल्यावर बघूया. अहो, अजैन व्यक्तीच्या मनात ते भाव होणं आणि किमान दीक्षेला त्यानं निवेदन करणं हे सुद्धा म्हणजे विनोदाची किंवा सामान्य गोष्ट नव्हे. आम्हाला सगळा अभ्यास झालाय तरी आमच्यात परिणाम नाहीत. त्यांना काय म्हणून मला काल ते लक्षात आलं आचार्यजींचं वाक्य, पहिला दीक्षा मग शिक्षा. 3 महिने माझ्यावर ब्रह्मचारीजी राहायला आहेत. मी 1 दिवस फक्त प्रतिक्रमण सोडून कुठलीही गोष्ट त्यांना खोलीत घेऊन शिकवली नाही. पण काल परवा दिवशी दीक्षा झाल्याबरोबर सांगितलो, आज 2 दिवस स्वास्थ्य ठीक नाही, ठीक आहे. तसं पण आज त्रयोदशी, आज हे द्वादशी आहे, आज द्वादशी. हां, आणि नवीन ग्रंथांची सुरुवात त्रयोदशी चतुर्दशीला करायची नाही, म्हणून मी म्हटलं 1-2-3 दिवस माझं पण स्वास्थ्य ठीक होऊ दे. आणि आपण, मी त्यांना सांगितलं की इथून पुढं 1:15ला म्हणजे माझ्या खोलीतलं माझं विश्रांती सामायिक जे काय असेल ते संपेल. 1:15 ते 1:45पर्यंत आपण अर्धा तास तुम्हाला मी वेळ देतो, आपण स्वाध्याय करूया. कारण 1:45 ते 2:30 माताजींना काय 2 ते ना, हां 2 ते 2:45 ही वेळ आता माताजींना त्यांच्या खोलीत स्वाध्यायासाठी मला द्यायचं आहे आणि ते मला करायचं आहे. तुम्ही कोण आला तर नको असं म्हणत नाही, म्हणजे सांगितलो माताजींच्यासाठी द्यायचं आहे, आमचा काही संबंध आहे असं म्हणशील नाही, सांगायला पाहिजे. हां, म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे, ज्ञान झाल्यानंतर दीक्षा घेण्याचे भाव किती सुरक्षित राहतील याची फार कमतरता आहे. का? त्याच्यात चोरी पण माहिती आहे आणि त्याचं फळ पण माहिती आहे आणि त्याचं प्रायश्चित्त पण माहिती आहे. त्यामुळं ते बिन न्यायाधीशाचं कोर्ट तयार होते. वकील पण मीच, न्यायाधीश पण मीच, आरोपी पण मीच, ऑल इन वन. ही भूमिका त्या विद्वान लोकांची होते आणि आहेत. चुकणारे पण हीच लोक, त्याचं सांगणारे पण चुकीचं हीच लोक, त्याचं प्रायश्चित काय असते सांगणारी पण हीच लोक. घेतात का नाही ते काय माहित नाही, पण सांगतात. म्हणून वैराग्य ज्या क्षणाला होतंय तो क्षण सोडता का? अकबराने विचारला, 27 नक्षत्रातलं हे एक नक्षत्र वजा केलं, ते नाव काय मला लक्षात येईना, पावसाचं असं कुठलं तर नक्षत्र आहे, ते काय ज्योतिषशास्त्र आमच्या सरळ सागरानं जास्त कळते. आम्ही काही त्यातल्यात जास्त भानगडीत काही पडत नाही, कारण ज्योतिष एक एवढी मोठी भानगड आहे. त्या भानगडीत म्हणजे जो पुरुष विवाहाच्या भानगडीत पडला तर त्याची बुद्धी जशी अस्थिर असते, तसं जे साधू ज्योतिषाच्या भानगडीत पडतात
त्यांची बुद्धी ती जगाला स्थिर करतात, पण ते कायम अस्थिरच असतात. या अभ्यास आहे, त्यामुळे मी त्याचा अभ्यास काय वास्तविक कशाचाच अभ्यास नाही मला, पण त्याचा तर नाहीच नाही. हे एक नक्षत्र वजा केलं तर किती नक्षत्र शिल्लक राहिले? सगळ्यांनी सांगितलं 26 राहिले, कुणा अमुक राहिलं तमुक राहिलं, बिरबलानं सांगितलं 0. तर अकबराने विचारलं का? तर वर्षभराचं जीवन जगण्यासाठी हे एकच नक्षत्र महत्त्वाचं असतं. ह्या नक्षत्रामध्ये शेतकऱ्यानं जर आळस केला, ह्या नक्षत्रामध्ये जर शेतकऱ्यानं पेरायला, तर त्यावेळीची गोष्ट आहे. आता इरिगेशन आलेत तो भाग वेगळा, पण त्यावेळेला घात घेऊन पेरायचं असते. त्यावेळेला ते घात घेऊन पेरायच्या वेळेला कोण बाप मेला, आई मेली, पाहुण्यांचं लग्न आहे, जावळ आहे, बारसा आहे, पोरगीच्या घरात कोण नाही, पोरगीचा सासरा इकडं आलाय, पोरगीची सासू इकडं आल्या, तिथं त्या नातवाला सांभाळायला कोण नाही, काही नाही. लोक 10 लक्ष जोडून जातात. गावात आलेल्या महाराजांना सोडून का नातू पाणी पाजणार आहे, पण पाणी पाजणाऱ्या नातवापेक्षा नमोकार मंत्र सांगणारा महाराज महत्वाचा आहे शेवटला. हे आमच्या लक्षातच कसं येत नाही हेच मला कळलं. खरं आहे कुठं आहे? अहो, मरताना पाणी पाजायची पद्धत जैन धर्मात नाही, पाणी सोडण्याची पद्धत आहे. आणि नमोकार मंत्र सांगण्याची पद्धत आहे. आता ते कोण करणार आहे? नातू करणार काय महाराज करणार? हा, केलं नाही मग कशाला चाललायचं तिकडं? म्हणजे आम्हाला महत्वाची वस्तू आणि व्यक्ती कोण, असं उदाहरण सांगायला लागलो मी. त्यावेळेला असं काही नव्हतं. पाऊस पडला, घात घ्यायला 1 दिवस वेळ झाला तर वर्षभर मला खायला मिळणार नाही ही भीती होती. त्यामुळं महाराज दीक्षा 1 देऊ देत नाही तर 50 देऊ देत. त्या महाराजाला भिक्षा घालायला तर काय पाहिजे की, म्हणून ती घात सोडून, पेरायचं सोडून तो शेतकरी जाऊ शकत नव्हता. म्हणजे 1 नक्षत्र, 1 घात घ्यायला जो चुकला, आणि बायका पाक पकडायला जर चुकल्या तर लाडू होतोय काय? साखरेचं पाक चुकलं, लाडू. शेतकऱ्याची घात घ्यायला चुकली तर पुढचं पीक चुकलं. तसं आलेलं वैराग्य जर चुकलं, आलेलं वैराग्य, तुम्हाला महाराज असं का वाटायला लागलंय आमचं आलेलं वैराग्य चुकलंय? आम्हाला वैराग्य आलंच नाही. त्यामुळं चुकायचा ज्या भवात येईल, गुरुजी, ज्या भवात वैराग्य येईल त्या दिवशी नक्की चुकवणार नाही. पण हीनाच त्याला काय करायचं? तुमचा काहीतरी महाराजची गैरसमज झालाय. आम्हाला वैराग्य आले की आम्ही चुकवा लागलोय, आलंच नाही, त्यामुळे चुकवायचा प्रश्नच नाही. पण फार महत्वाच्या गोष्टी आहेत या लक्षात. म्हणून ज्याचं भवितव्य जसं आहे ते भवितव्य तसंच होते, लक्षात ठेवा. मी काय स्वतःला भगवान महावीर समजत नाही, पण मला काल 1 मिनिट असं वाटलं की भगवान महावीर दिगंबर महामुनिराज होते, केवळ ज्ञानाने धारी होते, आणि त्यांचं गंधर्व ब्राह्मण व्यक्तीकडे होतं, गंधर्व. मी सांगितलो ना सगळे शुभ लक्षणं. काल दीक्षेचा पहिला दिवस, दीक्षेनंतरचा स्वाध्यायाच्या वेळेलाच
2:15 वाजता ती व्यक्ती आली. कुठल्या समाजाची आली? ब्राह्मण समाजाची आली. आणि ती त्या ठिकाणी आल्यानंतर मी सगळं सांगितल्यानंतर तुम्ही काय सांगशील ते करतो. जसं त्या मानस्तंभपाशी आल्यावर इंद्रभूती ब्राह्मणाचा मान कशाय गळला आणि गंधकुटी म्हणजे भगवंतांच्या पुढं गेल्यानंतर सम्यक्त्वाची प्राप्ती झाली. तशी त्या भैयाजींच्या म्हणजे चंद्रकीर्ती सागरजी महाराजांच्या दीक्षेनंतर दुसऱ्या दिवशी एक ब्राह्मण समाजाची व्यक्ती येणं आणि मला दीक्षेचे भाव आहेत म्हणणं, ह्या प्रसंगामध्ये आणि त्या प्रसंगामध्ये कालानुसार दिसायला भरपूर फरक आहे, पण भावनेच्या अपेक्षेनं फरक काय मला सांगा. ती दिगंबर मुद्रा, दीक्षेची नुसता कपडे काढलेले दिगंबर मुद्रा, त्यांना मानस्तंभ बघून वैरागी झालं. मान कशा एक झाला? आमच्या साधूची कायोत्सर्ग मुद्रा, दिगंबर मुद्रा बघितल्यानंतर त्याला वैराग्याचे भाव झाले. काय फरक आहे? काय फरक आहे? पण मनातून यायला पाहिजे. काल दीक्षा बघायला सगळी 8-9 हजार लोक क्रेन तिथं होती की नाही, पण परिणाम प्रत्येकांचं वेगवेगळं आहे. क्रिया सगळ्यांची एकसारखी आहे, क्रिया सगळ्यांची एकसारखीच आहे, पण परिणाम किती विचित्र अवस्था आहे. म्हणून आपण या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत, स्वीकारल्या पाहिजेत. हे महाराज आत्ता सांगायचं काय कारण काय? मन संयम का स्वरूप. मनाच्या संयमाचा विषय तर आता पुढल्या गाथेत आहे. मी कधीही विषयांतर करत, मी भूमिका बनवतोय पुढल्या गाथेत काय आहे ती. आणि म्हणून इथं सांगितलं स्वेच्छया गच्छतो लोके मनसो यन्निरोधनम ध्यानाध्ययन कर्मादैर मनः संयम एव स. एकदा प्रश्न विचारला बिरबलाच्या सभागृहामध्ये, अकबराच्या सभागृहामध्ये, ह्या जगातली सगळ्यात वेगवान वस्तू कोणती? सगळ्यांनी प्रत्येकाने आपापलं उत्तर सांगितलं, पण त्यावेळी बिरबलानं शेवटी उत्तर दिलं सगळ्यात वेगवान वस्तू कोणती असेल तर ते मन. हे लौकिकमध्ये झालं, पण निश्चयानं बघितलं तर सगळ्यात वेगवान वस्तू कोणती आहे? आत्मा. एक समयात 7 रज्जू वर जाण्याची क्षमता त्याच्यामध्ये. हे तर सामान्य कथन आहे, तुम्हाला मोक्षाचं आव लागले म्हणून. एका समयामध्ये सिद्धशिलेवर असणारा, त्या एरियात असणारा निगोदी जीव, खालच्या कल्कला पृथ्वीच्या निगोदी जीवात जर तिथं त्याला जायचं असेल तर ते अंतर किती आहे? 14 राजू, काही कमी 14 राजू काय असेल ते असेल, तेवढं तो एका समयात जाऊ शकतो. म्हणजे आत्मेची शक्ती किती प्रचंड आहे. सगळ्यात महापुरुषांच्या यादीमध्ये पण घेऊन जाणारा आत्मा आणि त्या आत्म्याला सपोर्ट करणारे मनच आहे. आणि सगळ्यात तुच्छ स्थानावर जाणारा आत्मा आणि त्या आत्म्याला सपोर्ट करणारं पण हे मनच आहे. या मनाची व्याख्या आणि आत्म्याचा संबंध कसा आहे? लौकिक व्यवहारात जसं म्हटलं जातं एका महापुरुषाच्या मागं एक स्त्री लपलेली असते, तसे एक सगळ्यात वाईट होणाऱ्या पुरुषाच्या मागं सुद्धा एक स्त्रीच बसलेली असते. तसे आत्म्याचं उत्थान करण्यासाठी साधन रूप,
सपोर्ट रूप, सहयोग रूप जर आधार देणारा कोण असेल तर तो मनच आहे. लक्षात ठेवा. तुम्ही कितीही म्हणा इंद्रिय हेय, इंद्रिय सदैव हे नाहीत, इंद्रिय सदैव उपादेय नाहीत, इंद्रिय सदैव ध्येय रूप नाहीत. ते त्यांच्या त्यांच्या भूमिकेप्रमाणे त्याचं त्यांचं कार्य ते करतात ते कार्य. त्यामुळं हे मन आणि इंद्रिय आहेत, हे मोक्षाला घेऊन जाण्यासाठी सुद्धा निमित्त आहेत, बाह्य रंग सपोर्ट करणारे, आणि निगोदाला घेऊन जाण्यासाठी सुद्धा हेच निमित्त आहेत. हे उदासीन आहे. आत्म्यावर खाण्यासाठी पण जबरदस्ती करत नाहीत, सोडण्यासाठी पण जबरदस्ती करत नाहीत. एक पतीची पतिव्रता स्त्री जितकी प्रामाणिक असते तेवढं मन, माझं चिंतन आहे, हे तुम्ही आगमात उडकायला जाऊ नका. मन जे आहे, मन माताजी, हे मन एखाद्या पतीची प्रामाणिक पतिव्रता स्त्री, पत्नी जेवढी महत्वपूर्ण आहे त्या पूर्ण पतिव्रता स्त्रीची भूमिका हे मन त्या ठिकाणी आत्म्याशी कार्यरत असतं. पतिव्रता प्रामाणिक स्त्री काय करते? पतीच्या सुखात बी सोबत असते, दुःखातही सोबत असते. पती म्हणला हे कर, जी हुजूर. पती म्हणला ते करू नको, जी हुजूर. तसा आत्मा सांगितलं, म्हणाला हे करायचं नाही, नाही करत. ते करायचं, ते करायचं. आज तिखट खायचं नाही, खात नाही. आज तिखट भरपूर खायला पाहिजे, खायला पाहिजे. मन काही मागत नाही. सगळं मागणारा कोण आहे? आत्मा आहे. मन कसं मागतंय? मन पुद्गल आहे. हे खायला मागणारं कोण आहे? ऐकू येत नाही. त्याला सपोर्ट करणार प्रामाणिक दास आहे तो आत्मा. मन कोण आहे? प्रामाणिक आत्मादास. उठ म्हणल्यावर उठतंय. मला हे पाहिजे, लगेच घ्या. मला ते पाहिजे, लगेच घ्या. मन प्रामाणिक आहे, लक्षात ठेवा. ते आत्म्याच्या आदेशावर चालतं. जर मन प्रामाणिक नसतं तर तुमचा आत्मा जर ही वस्तू खायची नाही, हे त्याग करायचा आहे असं म्हटलं असतं तर मन तुम्हाला खा, काय होतंय खा म्हणून तुम्हाला परत चुकीच्या दिशेला घेऊन गेलं असतं. म्हणून तो आमचा दास आहे. आमच्या आत्म्यानं त्याला काय आदेश द्यायचं ते आम्ही ठरवायचं. पण आम्ही काय म्हणतोय? मन ऐकत नाही. हो, मन ऐकत नाही. मन कसं ऐकत नाही? आज कुत्रीवाल्यांना वाईट वाटत असेल, 8 दिवस शांत होतं गाव, समाधान वाटत होतं, काय कटकट नव्हती. बिचारी गरीब माताजी उद्या काय 1 नाही 2 नाही, दीक्षेला TV लावून दिलं, जबाबदारी संपली, लाईट गेलं. हां, मी 8 दिवसाची चर्चा करलो, एका दिवसाची नव्हतं. हां, लाईट गेली, काय का करणार तर माताजी, TV बघू देत नाही तर राहू देत. लावलो की विषय संपला. हां, गरीब माताजीनं आमच्यापाशी देऊन गेलाय. गाव शांत होतं, काय प्रवचन नाही, काही नाही. गप एकदा माताजींना दोघींना रोज एकदा, आणि मोठ्या माताजीला 2 दिवसात नाही एकदा 2 तासाची ड्युटी केली की आम्हाला पण माताजी त्यांच्या खोलीत निवांत, आम्ही आमच्या घरात निवांत. आजपासून आणि चालू झाली बघा कटकट. असं तुम्हाला इथं मन खायला लागले. आणि बाहेरगावच्या लोकांना 8 दिवस ऐकायला मिळालं नाही मोबाईलवर.
महाराजांचा स्वाध्याय, महाराजांचे विचार, पूर्वाचार्यांचे विचार ऐकायला मिळाले नाहीत. म्हणून काल दिवसभरात 5-6 जणांचा निरोप आणि परवा दिवशी कार्यक्रम एवढा गोमगाला चालू आहे. दर्शनला येता येता हळूच लोक 10-12 जण म्हणून गेली, महाराज उद्यापासून आपलं चालू होणार आहे ना स्वाध्याय. मी म्हटलं का नाही, आम्हाला 5-6 दिवस जीवच गमना झाले. एक उदाहरण द्यायला लागलो मी. कोथरीवाल्यांना सुद्धा तसंच होत असेल, पण उदाहरण सांगायला लागलोय. म्हणजे मन कशात लावायचं हे आमचा आत्मा सांगतोय. आमचं काय चाललंय, मन सांगल तसं आत्म्याला आम्ही वागवा लागलोय. पण वास्तविक कसं आहे, आत्मा सांगल तसं मन वागायला पाहिजे. त्याला म्हणायचं मन संयम का स्वरूप, त्याला म्हणायचं मनाचं संयम. स्वेच्छया गच्छतो लोके मनसो यन्निरोधनम यत निरोधनम. हे 3 लोकांमध्ये स्वेच्छया मनाला येईल तसं गच्छतो परिभ्रमण करणारा कोण आहे, मन मनाला. निरोधनम यत निरोधनम, त्या मनाला थांबवण्यासाठी ध्यान अध्ययन कर्मादय मनः संयम एवही. आणि ध्यान अध्ययन आदी कार्यांच्या माध्यमातून त्या मनाला थांबवायचं काम करणं, 3 लोकांमध्ये फिरण्याचं, मनाला थांबवायचं काम करणं म्हणजे मन संयम म्हणून इथं सांगितलं. कुठलं संयम सांगितलं इथं, मन संयम. आणि मनाचं संयम फार गरजेचं आहे. मन वडाय वडाय उभ्या पिकातील ढोर. बहिणाबाई चौधरी ना, किती हाकलं तरी परत येतं. किती तुम्ही आम्हाला चिकित्सालयावर बोलवा, आम्ही परत संध्याकाळी गो टू पॅव्हेलियन. 2 प्रकारचे पक्षी आहेत. एक तुम्हाला सगळ्यात आवडणारा कबूतर आणि एक पोपट. कबुतराला कुजलेल्या फळ्यांची पेटी असते. ऐकायला का झोपालाय कबुतरानो? हां, कबुतराला काय असते, कुजलेल्या फळ्यांची पेटी, सडलेलं धान्य आणि एक फुटलेल्या पराळ्यात पाणी. असली सगळी अवस्था कुणाला असते, कबुतराला. आणि ते रोज तो मालक त्याला उडवतोय, जा. त्याने सगळं फिरतंय आणि कुठे येतंय, ऐकू येत नाही. कुठे येतंय, कुजलेल्या पिटीमध्ये. काय खायला, सडलेलं धान्य खायला. पोपटाला सोन्याचा पिंजरा असतोय, सुशांत. मिरची भजी असते, लाल पेरू ठेवलेलं असते, सगळं ठेवलेलं असते. ते खात असते. पण ते पोपट कधी याचा दरवाजा उघडेल आणि मी कधी याच्यातनं एकदा उडून जाईन याची वाट बघत असते. सोन्याच्या पिंजऱ्यात सुद्धा पोपट मिरची भजी आणि चांगलं खाऊन तो दुःखी असतो. आणि सडलेलं धान्य खात सडलेल्या पेटीत सुद्धा कबूतर सुखी राहतो, सुख मानतो. ही सम्यक दृष्टी आणि मिथ्या दृष्टी, रागी आणि वैरागी, धर्मात्मा अधर्मात्मा, भव्य अभव्य जीवांच्यातला एवढा फरक आहे. भविजीव त्या पोपटागत विचार करत असतो, कधी संधी मिळेल. आणि या सोन्याच्या पिंजऱ्यात, पिंजरा आहे सोन्याचा आहे, सोनंच आहे, पण तो काय आहे, पिंजरा आहे.
भजी चांगली खायला मिळते, पण ती पराधीन आहे, ती लाचारीची आहे. मला कधी एकदा याच्यातनं सुटका मिळेल, संधीची वाट बघत असतो. तसा सद्ग्रहस्थ, सम्यक दृष्टी जीव, अनुरती जीव, धार्मिक जीव, मुमुक्षु मोक्षाची इच्छा हृदयात असणारा जीव संधीची वाट बघतो. कधी मला संधी मिळेल. श्रावक संधीची वाट बघतो, कधी मला एकदा दान करायला मिळेल. श्रावक संधीची वाट बघतो, कधी मला सेवा करायला मिळेल. एक शब्द बोलायच्या अगोदर ते श्वेतांबर प्रवीण जैन, चारी माताजी, तीन माताजींनी भट्टारकांचं सगळ्यांचं सवाल एकट्यानेच घेऊन दिले. संधी उडकत असतात लोक, मला सगळं धर्म करायला कसे मिळेल. आणि आम्ही प्रत्येक वेळेला दुसऱ्यांच्याकडे बघतोय, त्यांनी कवा करतील, त्यांनी कवा करतील. हा भव्य आणि निकट भव्य आणि दूर भव्य यातला फरक आहे, लक्षात ठेवा. तुम्ही ठरवा, मला कबूतर व्हायचं आहे काय पोपट व्हायचं आहे. आपण ठरवायचं आहे ते सगळ्या गोष्टी. म्हणून मनाचा इंद्रिय, मनावर आणि इंद्रियावर जर ताबा ठेवायचा असेल तर ध्यान आणि अध्ययन करायला पाहिजे. आणि ते शाब्दिक ज्ञान अध्ययन करून चालणार नाही. ते कसं केलं पाहिजे, अंतरंगातनं केलं पाहिजे, मनातनं असलं पाहिजे. प्रत्येक वेळेला ध्यास लागला पाहिजे, ध्यास. काल स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आदरणीय चौगले गुरुजींचं व्याख्यान होतं कर्मवीर भाऊराव पाटलांच्यावर. आणि अष्टाधर्मनगरीमध्ये यशवंतरावजी चव्हाण मुख्यमंत्री असताना काहीतरी कार्यक्रम होता. मुख्यमंत्री होते का अर्थमंत्री काय मला लक्षात आलं नाही, पण कार्यक्रम होता. आणि त्या ठिकाणी कर्मवीरांना आले, ते बोलवलं होतं त्यांना. मग अण्णा खाली होते आणि यशवंतराव चव्हाणांना, कर्मवीरांना वेळेचे बंधन पाळणारी व्यक्ती आहे, त्यांनी येऊन माझी वाट बघत बसली असतील म्हणून मुख्यमंत्री असणारी व्यक्ती आली आणि भराभरा स्टेजवर गेली. बघता तर स्टेजवरच्या सगळ्या खुर्च्या मोकळ्या होत्या. अण्णा कुठे आहेत म्हणूनपर्यंत अण्णा खाली उभा उरले होते. अण्णा नंतर वर आले. त्या पायऱ्या चढत असताना कर्मवीर अण्णांना यशवंतराव चव्हाणांनी हात दिला, आधार दिला. वयस्कर झालते त्यावेळेला. कर्मवीर अण्णांनी ध्यास, त्यांच्या डोकीत एकच ध्यास होता, मुलं शिकली पाहिजेत, मुलं शिकली पाहिजेत, गरीब शिकले पाहिजेत, रयत शिक्षण संस्था मोठी झाली पाहिजे, सगळ्यांना शिकवलं पाहिजे. त्यामुळं कर्मवीर अण्णांना ते म्हणले, अण्णा हात द्या, हात द्या, हात घ्या. त्यावेळेस कर्मवीर अण्णा म्हणले, मला हात देऊ नका यशवंतराव चव्हाण साहेब, तुमचा हात आमच्या रयत शिक्षण संस्थेला द्या, म्हणजे गरिबाची मुलं शिकतील. म्हणजे ज्या लोकांना ज्याचा ध्यास असतो ना, ते स्वप्नात संधी मिळेल तेव्हा आपल्या मनातल्या स्वप्नाच्या इच्छेची पूर्तता करत असतात. मुमुक्षू लोकांना 1 मिनिट वेळ मिळाला ते लगेच ध्यानाला बसणार. व्यापारी लोकांना कुठे फिरायला जरी गेली 2 मिनिटं वेळ मिळाला तरी ते व्यापाराचं कर्तृत्व गुण उधळून येणार. ज्याला ज्याचा नाद असतो तो संधीचा फायदा घ्यायचा सोडत नाही. मग आपण धार्मिक आहे तर आपल्याला कुठली संधी घ्यायची आहे, आपल्याला कुठलं व्यसन जोडून घ्यायचं आहे, काय करायला पाहिजे आपण सगळ्यांनी. फार काल सुंदर मार्गदर्शन त्यांनी केलं. म्हणजे संस्था चालवणं आणि संस्थेत शिकणं किंवा जबाबदारी, हे दोघांच्या किती मोठ्या जबाबदारी. म्हणून
अण्णांना जसं प्रत्येक समयाला गरिबाची मुलं शिकावीच वाटत होती, तसं धर्मात्म्य व्यक्तीला प्रत्येक समयाला माझ्या आत्म्याचं कल्याण कसं होईल, माझ्या आत्म्याचा परमात्मा कसा बनेल आणि त्याच्यासाठी मला काय करायला पाहिजे, आणि ज्या ज्यावेळी जी जी संधी मिळेल त्या त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. मग श्रावक अवस्थेमध्ये देवपूजा, गुरुपस्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान ही करण्याची ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी आम्ही इतरांच्याकडून अपेक्षा न करता स्वतः तिथं आपण पुढं राहिलं पाहिजे. साधू अवस्थेमध्ये ज्यावेळेला ध्यान अध्ययन करायची, साधूंनी 24 तास हेच केलं पाहिजे. विश्रांतीचा काळ सोडून तो भाग वेगळा, पण पंचम काला ते सगळं सामाजिक भूमिका हे ते स्वपर कल्याणाच्या अपेक्षेनं ज्या ज्या वेळेला मधी असा काही प्रसंग आलाच तर त्यावेळेला त्यांनी त्या कर्मनिर्जरेच्या साधनभूत ध्यान अध्ययनाकडं लक्ष दिलं पाहिजे. व्यवहारामध्ये संधी साधू लोक दुर्गतीला जातात. ऐकायला का झोपायला गुरुजी? व्यवहारामध्ये संधी साधू लोक दुर्गतीला जातात, मोक्ष मार्गातले संधी साधू लोक मोक्षाला जातात. संधीचा फायदा घेणारी साधू कर्माची निर्जरा करतात आणि व्यवहारात संधीचा गैरफायदा घेणारी लोक दुर्गता जातात. आपण ठरवायचं आपल्याला काय व्हायचं. त्यामुळं माताजी अंतिम आता भूमिकेत आहेत आणि चंद्रकीर्ती सागरजी महाराज प्राथमिक भूमिकेत आहेत. जर अंतिम भूमिका तुम्हाला जर व्यवस्थित पार पाडायची असेल तर प्राथमिक भूमिकेमध्ये तुम्हाला व्यवस्थितच राहायला पाहिजे. प्राथमिक भूमिकेमध्ये आम्हाला जेवढं जास्तीत जास्त बाहेर न राहता, जेवढं जास्तीत जास्त ध्यान अध्ययनमध्ये राहून माझ्या आत्म्याला आणि माझ्या मनाला वळण जेवढं चांगलं लागेल तेवढं शेवटच्या वेळेला ते पुरुषार्थ करण्याची ताकद येते. खरं आहे काय खोटं आहे? ऐकू येत नाही मला सांगा. व्यवहारात सुद्धा म्हणताय की नाही, बालपण आणि म्हातारपण समान असते म्हणताय की नाही? वय तर म्हणा, नाही तर म्हणा. उंदीर मावशी बरं आहे का चुकीचं आहे? बालपण आणि म्हातारपण समान असते. काय ते उंदीर मावशी कळायसाठी म्हणायचंच नसते. सगळ्याच गोष्टी कळायसाठी म्हणायच्या असतात. काय बालपण आणि म्हातारपण समान असते तसं साधूची प्राथमिक भूमिका, प्राथमिक काल हा साधूच्या अंतिम काळाला ठरवत असतो कशा पद्धतीची भूमिका ठेवायची असते. म्हणून आता कोथळीवाल्यांची आणि माझी बाह्य जबाबदारी, माझी म्हणजे आमच्या संघाची बाह्य जबाबदारी, जेवढे परिणामांची आणि शुद्धतेची व्यवस्था आम्ही माताजींच्या बाबतीत करतोय, जेवढे बंधन नियम आणि वैचारिक गोष्टी आम्ही जेवढ्या माताजींच्या बाबतीत करतोय तेवढीच वैचारिक बाकीचे सगळ्या गोष्टी आम्ही नूतन मुनी महाराजांच्यासाठी केली पाहिजे. आणि जेवढी समाधीची काळजी माताजी घ्यायला लागलेत तेवढी आपल्या भविष्याची काळजी, तेवढंच कठोरता, तेवढीच लवचिकता आणि तेवढंच गांभीर्य हे नूतन मुनी महाराजांनी स्वतःच्या भूमिकेमध्ये. कारण एकदा दृढ संस्कार झाले, चांगले आणि वाईट दोन्ही, त्याला परत बदलणं फार कठीण असतं आणि ते बदलण्यासाठीचे संस्कार फार पुरुषार्थ वेगळे असतात.
काही गोष्टी आज आम्ही किती जरी पुरुषार्थ करायला लागलो आणि आमच्या मनात किती जरी भाव चांगले असले तर सुरुवातीच्या काळात केलेला प्रमाद, आळस आणि जग, प्रभावना ह्या त्या गोष्टीमध्ये काही चांगले भाव असताना सुद्धा आम्ही केलेल्या गोष्टी आजही कधी कधी त्या गोष्टीतनं बाहेर पडताना मला तर वैयक्तिक त्रास होतो, कारण ते संस्कार झाले. म्हणून प्राथमिक संस्कार हे अंतिम संस्काराला निमित्त ठरत असतात. आणि म्हणून पहिल्याच दिवशी स्वाध्यायाच्या मंगलाचरणामध्ये तुमच्या अपेक्षेनं तुम्हाला आचार्य भगवंतांनी इंद्रिय संयम आणि मन संयम, संयमाचीच व्याख्या आली. म्हणजे देवसुद्धा तुमची नियती एवढी चांगली आहे, तुमचं पुण्य एवढं चांगलं आहे की तुमच्या दीक्षेच्या अगोदर 4 दिवस स्वाध्याय बंद होता, 5 दिवस बंद होता. आणि देवानं मला हितच आणून थांबवलं होतं, कारण त्या देवाला नियतीला असं वाटत असेल की इंद्रिय आणि मनाचा निग्रह करून येणाऱ्या साधूंना मंगलाचरण रूप तुझ्या आयुष्याचं ध्येयच इंद्रिय आणि मन याचा निग्रह करण्याचा आहे. आणि ते मंगलाचरण, ध्यान आणि अध्ययन हेच तुझं ध्येय आहे हे सांगण्यासाठी देवानं बहुतेक मला इथंच थांबवलेलं होतं. म्हणजे सगळीकंड काही लोकांना पुढणं खायला म्हणजे पुढनंच पैसे येत असतात, काही लोकांचं 2-3 बाजून येत असतात, काही लोकांची 20 बोटं तुपात असतात. तसं तुमच्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला पुण्य, तुमचं भाग्य, तुम्हाला सगळ्यांना साथ द्यायला तुम्हाला. आता त्याचा उपयोग कसा करायचा? जग की चिंता छोडकर अपना ईद पहचान, कुआ छान ना छोड दो अपना लोटा छान. एवढे 2 ओळी जरी आमच्या आयुष्यात तुम्हाला आजपासूनच कळल्या, मला लई दिवसापासून कळल्यात, खरं वळवण्याचा मी प्रयत्न करायला लागलोय. 50-60% यशस्वी झालोय. आता 50%, 60% तुमच्या काय म्हणायचं पायगुणानं चंद्रकीर्ती, चंद्राची कीर्ती. आता राहिलेल्या 50% गोष्टीतून बदल घडवून जर ती चंद्रकीर्ती पसरणार असेल आणि त्याच्यासाठी तुमचेच पायगुण निमित्त असतील तर काही सांगू शकत नाही. पण पुरुषार्थ तर आमचा प्रत्येक समयाला, प्रत्येक गोष्टीला चालू आहे. चुकलो तरी मी माझ्या मनाला सांगतोय, तू हे करायला नको होतास, हे चुकलास, हे तू केलास, हे बरोबर नाही, हे चूक आहे. बदलण्याचा प्रयत्न कर, बदलण्याचा पुरुषार्थ कर. आपल्या शरीराचे आपणच डॉक्टर व्हायचे असतात, आपल्या आत्म्याचे आपणच वैद्य व्हायचे असतं आणि आपल्या जीवनाचं आपणच न्यायाधीश व्हायचं असतं. न्यायाधीश आणि वैद्य जगातले विश्वासघात करू शकतात, पण आपण आपला न्यायाधीश आत्म्याचे आणि आपल्या शरीराचं वैद्य जर झालो तर आपला आत्मा आपल्याला कधी धोका देऊ शकत नाही. आणि हा सगळा पुरुषार्थ तुमच्या आमच्यात तर प्रामुख्याने येऊ देच, पण माताजींना आणि महाराजांना त्यांचा उगवतीचा काळ आहे, त्यांचा मावळतीचा काळ आहे. आणि या दोन्ही काळातील सूर्य दिसायला एकसारखेच असतात, पण एक भविष्यातील स्वप्न निर्माण करण्यासाठी, जन्म घेण्यासाठी, उगवण्यासाठी त्या ठिकाणी मावळण्याच्या भूमिकेत आहे आणि एक जगाला प्रकाशित करण्याच्या भूमिकेत आहे. काय म्हणा लागला ऐकायला? सकाळचा जो सूर्य आहे जगाला प्रकाशित करण्याच्या भूमिकेत आहे आणि संध्याकाळचा सूर्य स्वतःला प्रकाशित करण्याच्या दिशेनं जाण्यासाठी विश्रांती रूपात जाण्याच्या भूमिकेत आहे. म्हणजे तुमच्या मोक्षमार्गाचा प्रकाश परत उगवण्यासाठी सूर्याला जसं 10 तास अंधारात लपावं लागणार आहे विशिष्ट स्थानावर, तसं तुम्हाला स्वर्गामध्ये थोडे वर्ष
विश्रांती घ्यायला जायचं आहे. आणि परत तिथला काल संपला की परत एक नवीन सूर्य बनू, नवीन दिवसाची, मोक्ष मार्गाची आणि आनंदाची भूमिका उदयोन्वित तुम्हाला करायचं आहे. पण तो मधला जो काळ आहे आता विश्रांतीचा, तो कुठल्या स्थानावर जाऊन घ्यायचा आहे ही ठरवणारी तुमची वेळ आहे. आणि जगाला प्रकाशित करत असताना मला अंधारात कुठं मी जाऊ नये ही ठरवण्याची आणि ती दृढ करण्याची वेळ नूतन महाराजांची आहे. आम्ही सगळे आता दुपारच्या 12 वाजताचे सूर्य, स्वतः पण तापलेले आणि सगळ्या जगाला पण तापवणार आहे. त्यामुळे आम्ही जरा उष्ण आहे. जर आमच्या नादाला आता लय लागू नका. तुम्ही सकाळची शीतल सूर्य आहात, ते संध्याकाळचे शीतल सूर्य आहेत. दोघांच्याकडे बघा आणि त्यांचा आदर्श तुम्ही सगळ्यांनी घ्या. एवढीच मंगलमय भूमिका करतो आणि सांगतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.